तुम्ही पाहणी केली नेमकं कशा पद्धतीचं या सगळ्या एक तर सुरुवातीला रस्त्याचं काम म्हणजे PWD डिपार्टमेंटची अनेक कामं प्रलंबित आहेत आणि ती अर्जंटली करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला आहे, पण तुम्ही बघता हॉस्पिटलचा अप्रोच रोडलाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ही पाहणी करण्यासाठी आम्ही सगळेच आलेलो आहोत आणि तातडीने PWD डिपार्टमेंटशी बोलून तो निधी गरजेचा आहे किंवा रस्त्याचं काम पूर्ण गरजेचं आहे याच्यात लक्ष घालणं आणि ते काम पूर्ण होणं त्याला जास्त ते गेले 6 वर्ष झाले हे काम चालू आहे. अजून ह्याला किती वर्ष तर अधिकारी बोलत नाही आहेत, अधिकारी माहिती देत नाही. या कामाच्या वस्तुनिष्ठ गोष्टीचा पुढे कुठेही फलक नाही आहे. त्याच्यामुळे नागरिकांना असं वाटतं हे म्हणजे काय अजून किती वर्ष चालणार आहे असे नाही. आणि त्यामुळूनच आम्ही खरं तर रिव्ह्यू घ्यायला आलो आहे. कारण का फार दिवस झाले, मग त्यांचं म्हणणं होतं इलेक्शन झालं, मग अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण आम्ही सगळेच मिळून ह्याचा रेग्युलर फॉलोअप घेणार आहे. कारण का खूप पैसे आहेत, टॅक्स पेअरच्या पैशाने या सगळ्या वास्तू उभ्या राहतात आणि एक 30-35 कोटी रुपयाचं हे पूर्ण प्रोजेक्ट आहे. आत्तापर्यंत खर्चही झालेले आहेत बऱ्यापैकी पैसे. त्यामुळे ह्याच्या हे वेळेवर व्हावं आणि पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं इथला अप्रोच रोडचा पण प्रॉब्लेम आहे. PWDची डिपार्टमेंटची तातडीने बोलून त्याचा फॉलोअप घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दौंडच्या PWDचं एक दुखणं आहे, ते कोणालाच काही सांगत नाही. आता ह्याची मुदतवाढसुद्धा 31/3/2025ला संपलेली आहे. तर आपण 26मध्ये आहे. अजूनही हे काम काय आहे, कारण ठेकेदाराचा कुठलाही व्यक्ती इथं दिसत नाही आहे. खरं तर म्हणूनच आम्ही 3-4 वेळा याचा फॉलोअप घेतला आणि आम्हालाही काही समाधान असं उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही ठरवलं आहे की एक लास्ट चान्स सरकारला द्यावा. जर सरकारकडून जर आम्हाला अपेक्षित असं, आणि आम्हाला काही वैयक्तिक नाही, ही सामाजिक गोष्ट आहे, हे पूर्ण नाही झालं तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा काही मार्ग राहणार नाही. तर दौंडमध्ये या बांधकाम विभागाचा हाच प्रश्न महत्त्वाचा आहे असं नाही आहे. इथं एक 425 कोटीचा एक रस्ता आता होतो आहे. त्या 425 कोटी रस्त्याच्या अगोदर 60 कोटीचा रस्ता त्याच्या खाली काढलेला आहे. तो वाघोली राहू पारगाव असं त्या रस्त्याचं नाव आहे. पण त्या 425 कोटी रस्त्याची कुठेही माहिती मिळत नाही. अधिकारी कोणाशी कोण बोलत नाही. मला माहिती द्या, मी तुम्हाला माहिती काढून देते त्याची जी काय लागेल. असं काही नाही, सरकारने द्यायलाच पाहिजे माहिती, नाही देणार असं काहीच. अष्टविनायक मार्ग उकडून परत काँक्रिटीकरणाचा रस्ता होतो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात पालखी मार्ग चांगल्या पद्धतीने झालेला आहे. 1-2 ठिकाणीच हा प्रॉब्लेम झाला आहे. जिथे जिथे अडचणी म्हणजे आज मिसिंग लिंक जी पडली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे करोडो रुपये म्हणजे मिसिंग लिंकचा बजेट एस्टिमेट किती वेळा वाढलेलं आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती. तर एक शेवट प्रश्न माझा विचारतो. कोल्हापूर साताऱ्यामध्ये ठेकेदार याच्या एक संघटनेने एक मोठा मेळावा घेतला आणि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की 10% पदाधिकाऱ्यांना पैसे दिल्याखेरीज आणि एकूण 56% वाटप केल्याखेरीज काम करता येत नाही. त्याच्या त्या वक्तव्यावरती कुठल्याही लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाच्या व्यक्तीनं साधं खोकलंसुद्धा नाही. याबद्दल आपलं मत काय? त्यांनी तिथे व्यथा मांडण्याऐवजी ती माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावली पाहिजे. तर असं होत असेल महाराष्ट्रात हे दुर्दैवी आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. पुणे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे, पावसाने मोठा आकार केलेला आहे. मात्र जे सरकारने उभा केलेले मिसिंग असेल किंवा इतर जे काही महामार्ग आहे ते सध्या बंद आहे. तर नेमकं व्यवस्थित केलं नाही, नेमकं काय माहिती आहे सगळं? म्हणून त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का सायंटिफिकली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की कितीही पाऊस झाला, टेक्निकली या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही मिसिंग लिंकच्या उद्घाटनाला तुम्ही ते पाहिलं असेल. एक माननीय मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट व्हायरल होतं आहे सगळीकडे. त्याच्यात ते म्हणले किती वारा आला, किती पाऊस आला तरी याला काही होणार नाही. मग इतका वाराही नव्हता आणि इतका पाऊसही नव्हता. त्याच्यामुळे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं आणि डिझाईन कोणी केलं या दोन्ही गोष्टीची इन्क्वायरी झाली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरची पण झाली पाहिजे आणि डिझाईनवाल्याची पण झाली. भ्रष्टाचार झाला आहे काय? आधी इन्क्वायरी होत्या, इन्क्वायरी झाल्याशिवाय एक ते इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. राज्यात मुख्यमंत्री असं देखील म्हणतात की आळंदीमध्ये आता आषाढी एकादशी येणार आहे, त्या ठिकाणी वारकरी, तर ते येऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे.
ते पुण्यामध्ये या वातावरण असं आव्हान देखील केलं पावसाच्या पार्श्वभूमीवर. पण आळंदीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे काही करायला पाहिजे होतं ते सरकारकडून केलेलं नाही, त्यामुळे अशा ते पूर्णपणे सरकारचं अपयशच आहे ना. कारण का इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एवढं काम करणारं हे सरकार आहे. त्या सरकारमध्ये सातत्याने तुम्ही बघितलं, आज पुणे आणि मुंबई हे फक्त महाराष्ट्राची शहरं नाही, ती देशाची 2 महत्त्वाची शहरं. आज पुण्यावरनं मुंबईला कोणी जाऊ शकत नाही ना, ट्रेन बंद आहे आणि गाडी पण बंद आहे. असं कधी होऊ शकतं का 2 शहरांमध्ये? आणि एवढ्या 2 महत्त्वाच्या शहरांना अहो आमदार पोचू शकले नाहीत विधानभवनला, बाकीच्यांचं तर सोड, असेंब्ली चालू. हे दुर्दैव आहे. पूर्णपणे सरकारच्या पद्धतीने कॉस्ट एस्केलेशन करतो. एखादा रस्ता 5 रुपयाचा होतो, तो किती रुपयाला फायनली होतो. कॉस्ट एस्केलेशन प्रत्येक प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्रात. ते माणसाच्या व्यथा तर आता सगळीकडे दिसतातच आहे, पण प्रभू रामचंद्राची एक व्यथा पुढे आलेली आहे. प्रभू रामचंद्राचीच काहीतरी लूट झाली असं एक सर्वीकडे आता जोरदार त्याचं हे चालू आहे. तर आपण याबाबत आपलं मत काय राहू शकतं? मर्यादा पुरुषोत्तम राम ते उज्जैन, अयोध्या ते उज्जैन हे आमच्या श्रद्धेचं स्थान, आमची आस्था आहे, आमची श्रद्धा आणि आमचं प्रेम. त्या ठिकाणी भ्रष्टाचार, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचारावर इतके आरोप ह्याच सरकारने केले. अर्धे आता तिकडेच आहे, वॉशिंग मशीन जिंदाबाद. आणि ते झाल्यानंतर मग जर ते भ्रष्टाचारी होते का नाही होते याचं उत्तर माझ्याकडे नाही. जर असले तर वॉशिंग मशीन, नसले तर तुम्ही खोटी आरोप केले ना आमच्या नेत्यांवर. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं, नुसते आरोप नाही केले, काही नेत्यांना तर जेलमध्ये पण टाकलं. याचं उत्तर द्यावं लागेल ना त्यांना. आणि त्यानंतर ज्याच्यासाठी अटल बिहारी वाजपेयी साहेब किंवा अडवाणी साहेब, जेटली साहेब, सुषमा स्वराज या सगळ्याची ती उभं आयुष्य, ज्या मर्यादा पुरुषोत्तम राम यांचं मंदिर बांधण्यासाठी उभं आयुष्य त्यांनी लढा लढला. आता तिथे भ्रष्टाचार, मी तर विचारी, आणि म्हणून मी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी मर्यादाच ठेवली नाही कुठली. त्यांना मला विचाराल तर अरे धक्का बसला मला की श्रद्धेच्या स्थानी. आणि आधी म्हणतात झालंच नाही, आता तुमच्याच चॅनलवर व्हिडिओ पाहिले आम्ही असे लपून पैसे जात आहेत वगैरे. पण या घटनेला तुमच्या शब्दात काय सांगणार तुम्ही? नाही, खुली चोरीच आहे ना, अजून काय. आणि तिथल्या प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल. आणि आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना हा प्रश्न संसदेत विचारणार आहे की याची इन्क्वायरी लावा आणि ज्यांनी कोणी ही चोरी केली असेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. मावळ तालुक्यातील पाटणमध्ये 3 जणांचा दरोडा कोसळून मृत्यू झालेला आहे. याबद्दल तुम्ही शासनाकडे काही नाही, महाराष्ट्रात जिथे जिथे लोक अडकलेत, मृत्यू झालेत, ॲक्सिडेंट झालेत, झाडं पडली, तर काही हिशोबच नाही राहिला. कारण पहिल्यांदा इतका पाऊस नाही झालेला. मग असं काय घडलं आहे की एवढे ॲक्सिडेंट्स होत आहेत? त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर जे बदल होत आहेत आणि पर्यावरणाचा कुठलाही समतोल न ठेवता हे जे डेव्हलपमेंट चाललं आहे त्याचं हे सगळं आपण आता जे भोगतोय ते. तर एक दौंड तालुक्यातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की इथं जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 200 कोटीच्या अधिक रुपये खर्च केले, पण कुठल्याही नळाला चिमणीनं पाणी प्यावं एवढं आलेलं नाही. इथल्या लोकांना मूलभूत हक्कामध्ये पाणी हा विषय नव्हता. जल जीवन मिशन ही फक्त महाराष्ट्रात नाही, देशात अनेक ठिकाणी प्रॉब्लेम. हा का पहिला प्रॉब्लेम नाही. जल जीवन मिशनमध्ये मी स्वतः किंवा माझे सहकारी निलेश लंके असतील किंवा अमोलदादा कोल्हे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जलजीवन मिशनची इन्क्वायरी लावलेली आहे. ऑडिट करून पाहिजे. केंद्र सरकारचे पैसे, महाराष्ट्राचे पैसे, मग हे पैसे गेले कुठे? त्याचं ऑडिट झालंच पाहिजे, आमची आग्रहाची भूमिका. काही रेल्वेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दौंडचे डेमो जे आहे ते सकाळी मोठी गर्दी असते त्याच्यात आणि सातत्याने बंद पडते, मध्ये काहीतरी सुरू असते, त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आहे. नाही, रेल्वे मंत्रालयाला 50 वेळा ट्विट केलं आहे, आम्ही आंदोलनं केली आहेत, आम्ही मंत्र्यांना भेटलोय, DRMला भेटलोय, पण या बाबतीत केंद्र सरकारचं डिपार्टमेंट हे दुर्दैव आहे की हे गांभीर्याने घेत नाही. आता मी स्वतः तिथे डबे वाढवायची मागणी केली दौंड पुण्याला. आज काय झालं, दरड कोसळल्यामुळं दक्षिणेकडनं येणाऱ्या सगळ्या गाड्या डायव्हर्ट केल्या, म्हणजे नगर, कासारा मार्गे, कल्याण मार्गे. तर त्यातले प्रवासी पुण्याला जाणारे दौंडलाच उतरले, ते शटलमध्ये बसले. आणि शटलच्या आधी 2 गाड्या आहेत, एक मद्रास 6-10ची डेमो आणि सकाळच्या 4-5 गाड्या. ह्या सगळ्याची गर्दी दौंडच्याच प्रवाशांना बसता आलं नाही.
केडगावचे तर पायच ठेवू शकले नाही आतमध्ये. अरे बापरे. आज बाहेर आणि तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करतो. मग नंतर बारामतीवर येणारी डेमो त्याला पण तीच परिस्थिती झाली. मग ते ह्या गंभीर होत चाललाय प्रश्न. आणि या बाकीच्या गाड्यांचे जनरल डबे कमी केले, स्लीपर कोच कमी केले, त्यामुळे दैनंदिन प्रवासाला फार दैनंदिन काय झालंय, एफिशियन्सी वाढवायच्या नावाखाली खरंच सर्वसामान्य मायबाप जनतेला त्या रेल्वेचा उपयोग होतोय का नाही हाच एक प्रश्नचिन्ह झाला. एक तर अनेक ठिकाणी नवीन ट्रेन आल्यात पण त्या परवडतच नाही. सामान्य माणसासाठी रेल्वे आहे का कुणासाठी रेल्वे आहे? दुपारची आणि 12-5 पॅसेंजर दोन बंद केली कोविडच्या नावाखाली. 12-5 पॅसेंजर त्या काळात तत्माई बंद एक्सप्रेस अहो, ते अजून कोविड- चालू नाही. कोविडच्या काळामध्ये सिनियर सिटीजनचं डिस्काउंट पण बंद केलं, ते अजून सुरू नाही झालं. केली. ती गाडी गेली 4 वर्ष बंदच आहे आमची 12-5ची. 8:15ला गाडी गेल्यानंतर संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत पॅसेंजर नाही. रेल्वे मंत्रालय एफिशियन्सीच्या नावाने सर्वसामान्य माणूस ज्याच्यासाठी रेल्वे आहे, तो भरडला जातो. किमान डेपोला बोगे तरी वाढवायची मागणी व्हायला ती पाहिजे. केली ऑलरेडी, ती मी स्वतःच केली. तर दुसरा एक तुझा प्रश्न आहे, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं एक आता प्रयोजन झालं आणि आता इथेनॉलमुळं गाड्या प्रचंड खराब होतात असाही मोठा गवगवा सुरू आहे. तर इथेनॉल आणि पेट्रोल हे आता कॉम्बिनेशन जमत मला नाही. असं वाटतं याच्या बाबतीत गाडीचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांची आणि भारत सरकारची मीटिंग तातडीने झाली पाहिजे. कारण का जे कार प्रोड्युसर आहेत त्यांनी आणि सरकारने मिळून ठरवलं पाहिजे ना धोरण. धोरणं लादून चालणार नाही.